नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या शर्यत विड्या या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतोय। आज आपण कोणते व्हिडिओ घेऊन आलो आहोत हे तुम्हाला समजलंच असेल आपलं थंबनेल पाहून। तर तुम्ही आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये जे प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि त्याचाच आपण पार्ट 2 घेऊन आलो आहोत। तर 10 जुलै 2026 रोजी होणाऱ्या 61 फाटा माळशिरस मैदानात अजून आपण पुढचे टॉप 5 पैरे तुम्हाला सांगणार आहोत। त्यामधला मित्रांनो जो पहिला आणि एकदम टॉपचा पैरा आहे, ज्याची वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे, असा अभिजित भैया पवार आणि रणजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी सर्जा। आणि तो तुम्हाला पळताना दिसेल मित्रांनो। जो अक्कलकोटचा सर्जा आता खूपच चर्चेचा विषय ठरतो आहे, त्याच्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल। आणि तसंच दुसरा पैरा आहे मित्रांनो, किरणप्पा कालगाव शाळगाव आणि उत्तम शेठ गवळी दैवली बदलापूर यांचा रैना 7007। हा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल भारत शेठ वळकुंदे निमगाव, म्हणजेच तुम्हाला समजलं असेल निमगावच्या सावकारसोबत पळताना दिसणार आहे। ही पण जोडी खूप वेळा पळाली आहे आणि या जोडीचे कमीत कमी 3 ते 4 एक नंबरचे पारितोषिक मिळवले त्यांनी। त्यानंतर तिसरा आणि टॉपचा पैरा आहे सतीश काका बर्गे, राहुल बाबा बर्गे आणि अक्षय घोरपडे कोरेगाव यांचा भवानी, पब्लिक किंग भवानी। हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे शिवम डेअरी फार्म दहीगाव यांच्या पाखऱ्यासोबत। दहीगावचा पाखऱ्या पण खूप एकदम नामांकित बैल आहे आणि तोही सध्या चांगला पळतोय। आणि भवानीचा तर आता 2 वेळा लगातार त्यांनी कडेने 1 नंबर केलेले आहेत। तर मित्रांनो चौथा पैरा आहे अजित शेठ जगताप आणि अजय शेठ जगताप कारुंडे यांचा व्हाईट गोल्ड चिक्या। हा मित्रांनो आपल्याला पप्पू शेठ जगदाळे कुमठेकरांच्या हिंद केसरी वजीरसोबत पळताना दिसेल। वजीर आणि व्हाईट गोल्ड चिक्याचा साज कसा पळेल, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि शेवटचा आणि लास्ट पैरा आहे 5 नंबरचा पैरा MM नाना यांचा राजा। मित्रांनो हा आपल्याला पाहायला मिळेल बाळासाहेब माणिक घरनिकी, ज्याला संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे, असा राजा। या राजासोबत MM नानांचा राजा आणि हा राजाचा साज, दोघंही एका रशीची बैल कशी पळतील, तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। आणि या व्हिडिओला खूप लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।